मुस्लिम धर्मियांचा ईद उल अधा अर्थात बकरी ईदचा सण आज साजरा करण्यात येतोय। ईश्वराच्या आज्ञेनुसार आपल्या एकुलत्या एका मुलाचं बलिदान देण्याची तयारी प्रेषित इब्राहिम यांनी दर्शवली होती। त्याचं प्रतीक म्हणून ईद उल अधा साजरा केला जातो। त्यानिमित्तानं राज्यासह देशभरातल्या ठिकठिकाणच्या ईदगाह मैदानांमध्ये विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात येतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद उल अधाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्यात। हा सण समर्पण, त्याग आणि बलिदानाचं प्रतीक आहे। मानवता, विशेषतः वंचित लोकांच्या सेवेसाठी ते आपल्याला प्रेरणा देतात। या निमित्तानं समाजात प्रेम आणि सौहार्द वाढवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूया, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ईद निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्यात। या निमित्त बंधुत्व आणि आनंद समाजात वृद्धिंगत होईल अशी आशा त्यांनी आपल्या संदेशात व्यक्त केली। तसंच सर्वांच्या यश आणि आरोग्याकरताही प्रार्थना केली। तसंच राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनीही नागरिकांना आणि मुस्लिम बांधवांना ईद उल अधाच्या शुभेच्छा दिल्यात। हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो। हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो अशा भावना राज्यपालांनी व्यक्त केल्या आहेत। क्रीडा वृत्त। बंगळुरू इथे सुरू असलेल्या 8व्या इंडियन खुल्या